आमदार रोहित पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये आपण भूमिका घ्यावी, मराठी माणसाला न्याय द्यावा, रोहित पवारांची राज ठाकरेंना विनंती। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी एफआयआर दाखल का करून घेतला जात नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सरकारला सवाल। एफआयआर नोंदवला जात नाही याचा अर्थ अपघात प्रकरणामध्ये काळबेर आहे, राज ठाकरेंकडून शंका उपस्थित। अजित पवारांच्या अपघाताबाबत पारदर्शक चौकशी व्हावी यासाठी पवार कुटुंबीय प्रयत्न करत असतील तर सरकार अडथळे का आणतंय, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल। तर अजित पवारांच्या अपघाताबाबत सुनेत्रा वहिनींनीही बोलायला हवं, राज ठाकरेंचं मत। विमानाचा अपघात कितीही भीषण असला तरी ब्लॅक बॉक्सला काही होत नसतं, मग ब्लॅक बॉक्सच्या चौकशीचं काय झालं, राज ठाकरेंचा सवाल। तर राष्ट्रवादीच्या खासदारांनी चौकशीबाबतचे मुद्दे संसदेत मांडावेत, राज ठाकरेंची प्रतिक्रिया। अजितदादांवर खरं प्रेम असेल तर नाटकं करण्याची गरज नाही, राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांचा रोहित पवारांना खोचक टोला। तर रोहित पवारांकडे पुरावे असतील तर त्यांनी यंत्रणांकडे जावं, अनिल पाटलांचा सल्ला। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी घेतली दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींची भेट। राज्यसभा उमेदवारांच्या नावांची यादी केंद्रीय समितीकडे सादर। 2 मार्चला होणाऱ्या केंद्रीय समितीच्या बैठकीनंतर अंतिम निर्णय येण्याची शक्यता, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची माहिती। राज्यसभेचे उमेदवारी मिळण्याआधीच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच। प्रियंका चतुर्वेदींसोबत राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे राज्यसभा उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक। राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांचं मौन। पवारांनी भूमिका स्पष्ट न करता मवियाच्या नेत्यांशी चर्चा करण्याचा सल्ला आपल्या पक्षातील नेत्यांना दिला, सूत्रांची माहिती। सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करणार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकरांची घोषणा। जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्याची ही घोषणा। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येही स्वीकृत सदस्य असणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब। जिल्हा परिषदेमध्ये सदस्य संख्येच्या 10% तर पंचायत समितीमध्ये सदस्य संख्येमागे 20% सदस्य निवडता येणार। नाशिकच्या मालेगाव मनपामध्ये स्थायी आणि महिला बालकल्याण समितीची निवड, स्थायी समितीचे 16 तर महिला बालकल्याण समितीचे 9 सदस्य जाहीर। भाजपचं संख्याबळ अवघं 2 असल्यामुळे इतरांना समितीत स्थान। जळगाव महापालिकेच्या स्थायी समितीत सभापतीपदी भाजपचे चंद्रशेखर पाटील तर महिला बालकल्याण सभापतीपदी शिवसेनेच्या सिंधुताई कोल्हे यांची बिनविरोध निवड। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं कोकणामध्ये लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळा। आजपासून 1 मार्चपर्यंत चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये संघटनात्मक बांधणी, पक्षाची भूमिका, आगामी निवडणुकांची तयारी याबाबत मार्गदर्शन केलं जाणार। पुण्यामध्ये रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर शरद पवार मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल। आराम मिळावा यासाठी आणखी काही दिवस शरद पवार रुग्णालयात राहणार असल्याची सूत्रांची माहिती। मुढवा जमीन घोटाळा प्रकरण, शीतल तेजवानीचा जामिनासाठी हायकोर्टात अर्ज। न्यायालयानं राज्य सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे दिले आदेश। 23 मार्चला होणार सुनावणी। कोल्हापूरमधल्या अंबाबाई मंदिराच्या विकास आराखडा कामाला प्रत्यक्ष सुरुवात। पहिल्या टप्प्यामध्ये मंदिर आणि परिसराची स्वच्छता केली जाणार। साताऱ्याच्या संगम माहुलीमध्ये महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी मंजूर, मात्र अद्याप निधी वर्ग न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी। इतिहास जतनाचा विषय केवळ घोषणांपुरताच राहणार का, ग्रामस्थांचा सवाल। भिवंडीचे नवनिर्वाचित महापौर नारायण चौधरींकडून शहरामध्ये डीप क्लीन स्वच्छता मोहीम हाती। रस्त्यावरील धूळ माती संपूर्णतः उचलून पाणी फवारणी केली जाणार। मार्चमध्ये पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई करणार, महापौरांची माहिती। गोंदियाच्या सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील 36 गावांचा पाणीपुरवठा 8 दिवसांपासून ठप्पच। मनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीज बिल थकल्यामुळे वीज पुरवठा बंद, नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती। बेस्टसाठी 3000 कोटींची तरतूद करावी, बेस्ट कामगार सेनेची पत्राद्वारे बेस्ट समिती अध्यक्षांकडे मागणी। मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद। नागपूरमधील नूतन भारत विद्यालयामध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। पारंपरिक खेळ, मंगळागौर, झिम्मा,
तसंच वासुदेवाच्या रूपातून विद्यार्थ्यांनी घडवलं मराठी संस्कृतीचं दर्शन. मुंबईच्या दहिसरच्या विद्यामंदिर शाळेमध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवेची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती, तर शब्दशिल्प या मराठी हस्तलिखिताचं ऋतुजाच्या हस्ते अनावरण. सांगलीमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सुलेखनकार अमोल टकले यांचं सुलेखन प्रात्यक्षिक संपन्न. मराठी भाषेची समृद्ध परंपरा, देवनागरी लिपीचं सौंदर्य आणि सुलेखन कलेच्या जनजागृतीसाठी प्रात्यक्षिकांचं आयोजन. जिल्हाधिकारी अशोक काकडेंच्या उपस्थितीमध्ये पार पडली प्रात्यक्षिक. नाशिकमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 4थ्या विश्व मराठी संमेलनाचं आयोजन. पारंपरिक वेशभूषा परिधान करत शालेय विद्यार्थी, साहित्यप्रेमी ग्रंथदिंडीत सहभागी. यावेळी ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचं ढोलवादन. नाशिकमध्ये 4थ्या विश्व मराठी संमेलनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये विविध मराठी संस्कृतींचं प्रदर्शन. वारकरी आणि तारबा नृत्यासह विविध पोशाखातील मंडळींनी लक्ष वेधलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जोगेश्वरीच्या श्यामनगर तलाव या ठिकाणी साहित्य पालखीचं पूजन. यावेळी खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून पालखी खांद्यावर घेऊन नृत्य आणि पारंपरिक वाद्यांचं वादन. साहित्यिकांचं सचित्र परिचय देखील या ठिकाणी लक्ष वेधून घेणारा ठरला. रत्नागिरीमध्येही मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली रॅली. पारंपरिक वेशभूषेमध्ये विद्यार्थी रॅलीत सहभागी. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठी संस्कृतीचं दर्शन घडवलं. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनामध्ये कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह काही दिग्दर्शक आणि कलाकारांचीही उपस्थिती. मराठीच्या मुद्द्यावर विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. मराठी भाषेला अभिजात दर्जा केवळ कागदावरच मिळाला असा आरोप करत विरोधकांची सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी. परभणीमध्ये ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं लाँग मार्च. मराठी भाषा दिनानिमित्त जिल्हा परिषदेची शाळा वाचवण्यासाठी 19 किलोमीटरचा लाँग मार्च. पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी आणि पालकांचा आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग. भंडाऱ्यातील बाळ विक्री प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एसआयटी गठीत. एसडीपीओच्या नेतृत्वाखाली 10 सदस्यांची एसआयटी चौकशी करणार. डॉक्टर नितेश वाजपेयी यांच्या रुग्णालयामध्ये 2 बाळांची विक्री. आतापर्यंत 6 जणांना अटक. नागपूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला नवजात बाळाचा मृतदेह. कचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेला दिसलं बाळ. पोलिसांकडून घटनेचा अधिकचा तपास सुरू. नमाज पठण प्रकाराची मालेगाव महापालिकेकडून गंभीर दखल. मनपाचे वीज अभियंते अभिजित पवारांचं निलंबन. विभाग प्रमुख म्हणून बेजबाबदार वक्तव्य केल्याचा ठेवला ठपका. खंडित वीज पुरवठ्यामुळे लोकांनी केले होते मनपामध्ये नमाज पठण. ठाण्यामध्ये कळव्या इथे आणलेला 123 किलो गांजा जप्त. गुन्हे अन्वेषण शाखा युनिट 1 ची कारवाई. कारसह 30,91,000 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त. 2 आरोपींना अटक. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये धावत्या ट्रेनमध्ये विनाकारण अलार्म चेन खेचणाऱ्यांवर 426 जणांवर कारवाई. 1,46,000चा दंड वसूल. सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या. जळगावच्या चोपडा शहरातील लोहिया नगरमधली घटना. मयत तरुणाच्या खिशातील चिठ्ठीमध्ये सावकार पैशांसाठी तगादा लावत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख. गुगल सर्च पडलं महागात. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच सुटका कशी होईल सर्च करणं तरुणाला नडलं. चोरीच्या प्रकरणामध्ये नाव आल्यामुळे घाबरलेल्या तरुणानं शोधला होता सुटकेचा मार्ग. पोलिसांनी गुन्ह्याचा पुरावा मानत तरुणालाच दिला बेदमचोप. वर्ध्याच्या बोर अभयारण्यातील आडेगाव गेट परिसरामध्ये पर्यटकांना कॅटरीना वाघिणीच्या छाव्याचं दर्शन. एका पर्यटकाकडून वाघाचे दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित. वाघाचं दर्शन होत असल्यामुळे पर्यटकांच्या संख्येतही वाढ. वाघ आणि बिबट्यांचे मानवावरील हल्ले कमी करण्यासाठी एआय आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार. राज्य सरकारची विधानसभेत माहिती. गेल्या 5 वर्षांमध्ये राज्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये 420 व्यक्तींचा मृत्यू झाल्याचीही माहिती.
दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कुलेम घाट विभागामध्ये ट्रॅक नूतनीकरण कामासाठी 28 एप्रिल ते 7 जून दरम्यान दररोज सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेमध्ये 5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार. 8 एक्सप्रेस अंशतः रद्द होणार. 4 गाड्यांच्या मार्गामध्ये बदल होणार. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणामध्ये अरविंद केजरीवाल निर्दोष. माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सुद्धा निर्दोष. राऊज अॅव्हेन्यू कोर्टानं केली सर्व 23 आरोपींची निर्दोष मुक्तता. तपासातल्या त्रुटी दाखवत आणखी तपासाची कोर्टाकडून गरज व्यक्त. अनिल अंबानींना ईडीचं दुसरं समन्स. काल अनिल अंबानी दिल्लीतील कार्यालयामध्ये ईडी चौकशीसाठी राहिले होते. असं बुकिंग नंतर 48 तासामध्ये विमान तिकीट फुकटामध्ये रद्द करता येणार. तिकीट रद्द केल्यावर 14 दिवसामध्ये परत मिळणार पैसे. बुकिंग नंतर तिकिटामध्ये बदलही मोफत करता येणार. याशिवाय विमान प्रवाशांच्या नावामध्ये देखील बदल मोफत करता येणार. 2 दिवसीय इस्रायल दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी काल रात्री उशिरा भारतात परतले. या दौऱ्यामध्ये अनेक द्विपक्षीय करार झाले. या दौऱ्यामध्ये इस्रायलच्या संसदेतही मोदींनी केलं भाषण. उत्तर प्रदेशमधील मथुरेतील बरसाना या ठिकाणी जगप्रसिद्ध लठमार होळी उत्साहात साजरी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पोलिसांच्या सतर्कतेमुळे गर्दीवर नियंत्रण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.